दूसरे प्रश्न का आधी उत्तर देते। आपका दूसरा जो सवाल है, फास्ट ट्रैक कोर्ट का तो डिमांड है ही मुझे लगता है, लेकिन वो फडणवीस साहब हमारा डिमांड होने के पहले ही जनरली निर्णय जाहिर कर देते हैं कि फास्ट ट्रैक करेंगे क्योंकि वो ज़रूरत है। लेकिन पुलिस ने जो इन्वेस्टिगेशन किया है, मुझे तो ऐसे लगता है कि उन्होंने पहले तो कदम जो उठाया वो तुरंत कदम उठाया। बिल्कुल उन्होंने ये नहीं कहा कि 24 घंटा हम रुकेंगे मिसिंग है कि नहीं देखने के लिए, तो तुरंत वहाँ पे पहुँचे। इसीलिए वो लड़की जो है वो अच्छी है, अभी उसको इंसाफ मिलेगा। और मुझे लगता है नागपुर पुलिस ने जो तत्परता दिखाई है वो तो उनका कर्तव्य है, फ़र्ज़ है उनका, लेकिन उन्होंने फ़र्ज़ निभाया। और जैसे पुरुष पुलिस अधिकारी काम करते हैं वैसे महिलाओं ने भी काम किया। और जब महिला पुलिस अधिकारी ने उसको छुड़ाया उस बच्चे से, तब वो उसके गले में आके रो रही थी कि अच्छा हुआ आप आए, मुझे बचाया। मुझे लगता है ये महाराष्ट्र पुलिस के लिए बहुत बड़ा रिवॉर्ड है। घटना होऊ नये म्हणून तुम्ही एखादा तक्रार दाखल करतो, पण त्या तक्रारीवर दखल घेतली जात नाही कारण घटना घडली नाही, त्याच्यामुळे दखल घेतली जात नाही। जेव्हा ती घटना घडून जाते त्याच्यानंतर दखल घेतली जाते, असं काय सांगतो? याच्यावरतीच मी आज जे प्रतिबंधात्मक कारवाईचं म्हटलं की एखादा मुलगा समजा जाता येताना छेडछाड करत असेल किंवा ठराविक बसमध्ये चढून पाठलाग करत असेल, त्याच्यासाठी पोलिसांचा नंबर आहे, बडी कॉप आहे, तिथे त्यांनी तक्रार जर का केली तर पोलीस त्याच्याकडून प्रतिबंधात्मक कारवाई करू शकतात। पण काही वेळेला काय होतं, गैरसमजामधून मग ती मुलगी पण म्हणते की काय मला केस करायची नाही आता। त्यामुळे मुद्दा एकच आहे की त्याचं वर्तन सुधारलं पाहिजे। आणि मुलींनी नाही ते सांगितलं की मला तुझ्याशी बोलायचं नाही, तर तिच्या नाहीचा अर्थ नाहीच आहे हे पण त्यांनी लक्षात घेतलं पाहिजे। त्यांनी हे समजता कामा नये की तो सिनेमातला हिरो आहे आणि तसाच तिचा पाठलाग करत राहणार, असं मला वाटतं। डिमांड करणार का? केलं ना, मी सांगितलं ना, आम्ही करणार। त्याच्या घरात सायकोलॉजिस्ट आहे, आई वडिलांचं विवेक आपण इतक्या साध्या सरळ गोष्टींची निष्कर्ष काढणं योग्य नाही आहे। खूप लोक अविवाहित असतात, काही लोक विभक्त असतात, म्हणजे सगळ्यांची मुलं अशी होतात असं नाही आहे। फार मोठा गैरसमज होईल। आणि ज्या लोकांनी, कितीतरी स्त्रिया अशा आहेत की ज्यांनी कष्टाने मुलांना उभं केलं आहे, अशा वेळेला असं म्हणता येईल का की त्यांची मुलं विकृत झाली आहेत। उलट तुम्ही त्याच्यामध्ये एकल महिला आणि एकल पुरुषांवरती थोडंसं कुठेतरी सरसकट अन्याय होतो आहे। दुसरं असं की ज्यांच्या घरात उत्तम संस्कार आहेत त्यांच्याकडे पण गुन्हेगार निपजतात, त्यांच्याकडे पण हुंडाबळी झालेले दिसतात आपल्याला। आणि त्याच्यामध्ये असं दिसतं की कुटुंबाने त्याच्यापासून संबंध तोडलेला आहे, परंतु तरी त्याने जाऊन अत्याचार केला आहे, जसं या खेड शिवापूरच्या केसमध्ये झालं। आणि त्यामुळे सायकोलॉजिस्ट असतील तर त्यांना कल्पना असेल तर त्यांनी ते रोखण्याचा प्रयत्न करायला होता। दुसरं, काही वेळेला मुलं आईवडिलांना पण धमक्या देतात, काही वेळेला मुलं आईवडिलांना ब्लॅकमेल करतात, काही वेळेला मुलं जी आहेत ती खोटं पूर्ण सांगतात की मी वेगळंच काहीतरी काम करतो आहे। आणि त्याच्यामुळे जोपर्यंत खरा तपशील येत नाही आहे समोर, तोपर्यंत आपण म्हणू शकत नाही की आईवडिलांच्यामुळे हे झालं का काय ते। पण मी एवढं म्हणू शकते नक्की की या मुलगा हा पूर्णपणाने एक हिंसक प्रवृत्तीचा तयार झालेला आहे। त्याच्यात काही प्रमाणात कुटुंबाचे संस्कार आणि काही प्रमाणात समाजातून त्यांनी घेतलेल्या गोष्टी, या दोन्हीचं मिश्रण होत झालेलं आहे। पॉलिटिकल नको।